नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. मुंबईमधील बेस्टमधून दररोज 30 ते 35 लाख प्रवासी प्रवास करत असतात. बेस्टच्या तिकिटाचे दर परवडणारे असून सुद्धा काही लोक याचा फ्री आनंद घेत असतात. परंतु अशा लोकांवर आता बेस्टकडून कारवाई करण्यात आली आहे. विना तिकीट किंवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांकडून बेस्ट परिवहन विभागाने दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच 10 दिवसात तब्बल 3,391 फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 5,53,000 इतका दंड वसूल झालाय. यामुळे बेस्टच्या उपक्रमात प्रतिदिनी 8 पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मुंबईमधील काळा चौकी परिसरात 8 ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे शाळेला आग लागली, परंतु फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या त्वरित घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. त्यामुळे होणारा अनर्थ टळला असून या परिसरातील नागरिकांमध्ये मात्र काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. ऐन सणाच्या दिवसात भाज्यांचा भाव वाढलेला दिसून येतोय. पुणे शहरात भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात 20 ते 25% वाढ झाली. यंदा कमी झालेल्या पावसामुळे भाज्यांची लागवड सुद्धा कमी झाली असून त्यामुळे भाजीपाला महाग होताना दिसून येतोय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सला पुन्हा दुखापत झाली. पाकिस्तान विरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका सध्या खेळली जाते. मालिकेतील दुसरा सामना यजमान न्यूझीलंड संघाने 21 धावांनी जिंकला. फिन एलन याने केलेल्या 74 धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. पण कर्णधार केन विलियम्सना दुखापत झाल्याचं पाहायला मिळालंय. विलियम्सची ही दुखापत जास्त गंभीर नसून तो पुढच्या सामन्यासाठी फिट असल्याची माहिती न्यूझीलंड मॅनेजमेंट यांनी दिली आहे. आज मकर संक्रांतीचा उत्सव संपूर्ण देशभरात दिसून येतोय. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात, परंतु पतंग उडवताना अनेक जण प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करतात. त्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून नागपूरमधील अनेक उड्डाणपुले वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील उड्डाणपूल दिवसभरासाठी बंद करण्यात आली आहेत. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहीम सुद्धा राबवण्यात येते. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण अमिताभ बच्चन यांना सुद्धा देण्यात आलं आणि त्यातच आता अमिताभ बच्चन अयोध्यावासी होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबईमधील डेव्हलपर दी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7 स्टार एन्क्लेव्ह द सरयू मध्ये एक जागा खरेदी केली आहे. या जागेची किंमत 14.5 कोटी रुपये इतकी आहे. आता ना पाकिस्तान काही ऐकू शकणार ना चीन डेटा चोरी करू शकणार, कारण भारतीय लष्कराने स्वतःची स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली. लष्करी दळणवळणासाठी या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. ही यंत्रणा एवढी सुरक्षित आहे की यामुळे लष्कराचे संपूर्ण संभाषण गुप्त व सुरक्षित राहणार आहे. ही यंत्रणा 5G तंत्रज्ञानावर काम करणार असून लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाईल यंत्रणेला संभव असं नाव दिलंय. 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर उद्घाटन व रामलल्लाची होणारी प्राणप्रतिष्ठापना याची उत्सुकता जगभरात दिसून येते. मात्र पाकिस्तानमध्ये सुद्धा आता जय श्रीरामचा जयघोष ऐकून येतोय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने हातात भगवा झेंडा घेऊन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर तयार होतंय. आता फक्त 8 दिवस उरलेत. बोला जय जय श्रीराम असा नारा दानिशने आपल्या पोस्टमध्ये दिलाय. या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती मिळतेय. अयोध्येच्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून या पार्श्वभूमीवर देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना त्याचे निमंत्रण दिले जात आहे. यामध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय. विश्व हिंदू परिषदेने त्यांना याबद्दलचं निमंत्रण पाठवलंय. त्यामुळे धर्मगुरूंचा अयोध्या जाण्याचा कार्यक्रम निश्चित झालाय. कॅनडामध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात, परंतु कॅनडामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारी वाढताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय कॅनडाने घेतलाय. कॅनडात जगभरातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढलेला आकडा चिंताजनक असून बेरोजगारी सुद्धा वाढली. यावर नियंत्रण मिळावं म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची माहिती कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी दिली आहे. दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कुडिबो आणि मेडेलिन शहरांना जोडणाऱ्या या रहदारीच्या रस्त्यावर ही दरड कोसळल्याने कोलंबियाच्या डोंगराळ प्रदेशात भूस्खलन सुद्धा झालंय. या दुर्घटनेमध्ये 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात असणाऱ्या T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरमधील होळकर मैदानावर खेळला गेलाय। या सामन्यात भारतीय टीमने 26 चेंडू आणि 6 विकेटने विजय मिळवला असून रोहित शर्माने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे केलाय। हा सामना जिंकून रोहितने T20 मध्ये 41 सामने जिंकले। आतापर्यंत रोहित शर्माने कर्णधार म्हणून 53 सामने खेळले असून 41 सामने जिंकले। त्यामुळे रोहित शर्माने विजयाबरोबरच MS धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे। यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS धोनीने सुद्धा कर्णधार म्हणून एकूण 72 T20 सामन्यांपैकी 41 सामने जिंकले होते। नामांकित इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी कंपनीने $30 अब्ज योजना तयार केली आहे। तर भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना देखील टेस्ला कंपनीकडून तयार करण्यात आली आहे। त्यामुळे आता लवकरच टेस्लाचे दरवाजे भारतासाठी खुले होणार आहेत। NTA कडून देशभरातील 292 शहरांमध्ये 6 ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट परीक्षा घेण्यात आली होती। गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली असून या निकालाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे। 17 जानेवारी 2024 रोजी हा निकाल जाहीर होणार आहे। या परीक्षेला तब्बल 9,45,918 विद्यार्थी बसले होते। भारत विरुद्ध मालदीवच्या वादात आता साऊथचा स्टार नागार्जुनने सुद्धा आपली भूमिका मांडली आहे। सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग चर्चेत आहे आणि आता याचं समर्थन करून नागार्जुनने त्याची कुटुंबासोबत जाणारी मालदीवची ट्रिप कॅन्सल करत मालदीवला विरोध दर्शवलाय। किंमत चुकवावी लागेल असं म्हणत त्याने मालदीववर निशाणा साधलाय। टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।